ठिकाणी आपल्या दालेवाडी गावामध्ये येत्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित या बेलसर माळशेज मतदारसंघाचे प्रचार प्रमुख आदरणीय सुनील अण्णा आसवलीकर ज्यांनी आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं ते या माळशेज पंचायत समिती गणाचे अधिकृत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हनुमंत उर्फ बाळासाहेब काळाने, या ठिकाणी आमचे मित्र पारगावचे सरपंच जितेंद्रआबा मेहमाने, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषजी आगवणे ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केले, ते कोथळे गावचे सुपुत्र आणि माझे मित्र संदीपजी जगताप, पत्रकार प्रकाशजी फाळके, या ठिकाणी उपस्थित बेलसरवरून आलेले हनुमंत जगताप, या ठिकाणी सर्वच आता उपस्थित सर्वच दालेवाडीमधील सर्व ज्येष्ठ सहकारी, तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माता भगिनींनो, येत्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होते आणि तुम्ही सर्वजण गेल्या अनेक दिवसापासून पाहताय की 2012 पासून या मतदारसंघामध्ये मी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असताना नंतर 2017ला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवर जाण्याची संधी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी मिळाली आणि ते 17च्या नंतर या मतदारसंघामध्ये काम करत असताना दालेवाडीच्या विकासामध्ये सुद्धा काहीतरी योगदान द्यावं या भूमिकेतून बाळासाहेबांनी सांगितलेली जी काही विकास काम आहे ती सर्व करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या माझ्या कार्यकाळामध्ये केलेला आहे। आज आपण पाहतो की ही सर्व इलेक्शन जे इतर उमेदवार आहेत ही विकासावर लढत नाही, ही सगळी पाहुणे रावळे नातेगोती आणि आपल्या घरातील मुलाला, पुतण्याला, नातवाला अशा पद्धतीची निवडणूक लढतायत। परंतु आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो ही निवडणूक आम्ही सर्वजण लढतोय ते विकासावरच्या मुद्द्यावरती लढतोय की या मतदारसंघामध्ये चांगला विकास झाला पाहिजे, ह्यासाठी ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढतोय। आज मंचावरती आपण सर्वजण पाहताय की माझ्याकडे किंवा आमच्या सर्वांच्याकडे, काँग्रेस पक्षाकडे आम्ही सर्व नवीन मंडळी आहोत, एक देखील नेता मोठा पुढारी त्या ठिकाणी आमचं म्हणणं किंवा या ठिकाणी भाषण करायला नाही। सर्वसामान्य कुटुंबातील सर्व तरुण सहकारी यांनी आम्ही सर्वांनी ठरवून या ठिकाणी हा जगन्नाथाचा रथ वाढण्याचं काम करणार आहे। येत्या 5 तारखेला तुमच्या सर्वांचं बहुमूल्य असं मतदान आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे। आज आपण सर्वजण पाहताय की ज्या पद्धतीने तालुक्यामध्ये जे चित्र आहे, ज्या पद्धतीने तालुक्यामध्ये इतर पक्ष आहेत, त्या ठिकाणी आपण सर्वजण जाणता की काही लोकांच्या अशा वल्गना होत्या की आमच्या रक्तात काँग्रेस आहे। अरे तुमच्या रक्तातलं काँग्रेस गेलं कुठं? तुमच्या रक्तातलं काँग्रेस गेलं कुठं? बीजेपी सारखी जे जातीयवादी पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन तुम्ही त्या ठिकाणी सांगता अनेक वर्ष झालं तुम्ही काँग्रेसचं काम करत होता। आम्ही सर्वजण मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच त्या ठिकाणी विचारामध्ये वाढलेली मंडळी आहोत। तुम्हाला एक सांगतो, आज आता दालेवाडी गावच्या प्रगतीविषयी बोलायचं तर सर्व शेतकरी कुटुंब अतिशय प्रगतशील शेतकरी आहेत। मला एक तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की आज जे शेतकरी आहेत, जो आपला शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतो आणि उत्पन्न घेऊन दालेवाडी एक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये चांगला आदर्श गाव म्हणून प्रगतीवर आहे, आज शेतकऱ्यांची काय दयनीय अवस्था आहे। युरिया इथं गावांमध्ये युरियाचं दुकान असेल खताचं तर शेतकरी उपस्थित, युरिया मिळतो का तुम्हाला? एक पोतं मिळून दाखवा दालेवाडीत आणि 1 लाख रुपये मिळून एक, म्हणजे अशी परिस्थिती शेतकऱ्याचा हिताचा निर्णय ही लोक घेणार नाहीत, शेतकऱ्याला वेठीस धरण्याचं काम चाललंय। म्हणजे मी छोटा एक उदाहरण दिलेलं आहे, मी पण शेतकरी आहे। आज युरिया सारखा जर जे शेतकऱ्याला रोजच्या त्याच्या पिकासाठी लागणार जरी खत हे सरकार देऊ शकत नाही तर भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांचा काय विचार करणार आहेत? आज बघता तुम्ही कांद्याला बाजारभाव नाही, कांद्याची काय परिस्थिती आहे। अशा या लोकांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे। ही विकासासाठी नाही आलेली, आम्ही सर्वसामान्य लोकांचा केंद्रबिंदू समोर ठेवून त्या ठिकाणी महिला असतील, तरुण सहकारी असतील किंवा आपल्या शाळेतील मुलं असतील, या सर्वांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचा विकास करण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेले आणि आम्ही सर्व साध्या कुटुंबातील व्यक्ती की कुठला मोठ्या नेत्याचा कुठला आमच्या का आता काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने सांगितलं अण्णा या ठिकाणी की तालुक्यामधून काँग्रेस नामशेष झाला अशी परिस्थिती लोकांनी निर्माण केली। परंतु तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छेवरती त्या ठिकाणी काँग्रेसने मला उमेदवारी दिली। बाळासाहेब असेल, तिकडे कुशाल कोलते असेल
आम्ही त्या ठिकाणी तालुक्यामध्ये एक नवसंजीवनी काँग्रेसच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी 5 तारखेला पाहिजे. आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या विकास कामांच्या मुद्द्यावरती हे राजकारण करण्याचं सोडून दिलं यांनी विकासावरती बोलावं. आज या परिसरामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने नाझरे धरणाचा उपयोग होतोय त्या पद्धतीने बेलसर माळशेज मतदारसंघामध्ये पुरंदर उपसा असेल, जानाई शिरसाई योजनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपलं प्रपंच सुखाचा केलेला आहे. आज पाहतो की पाण्याचं नियोजन आहे का? नाहीये. आज ज्या परिस्थितीने नाझरे धरणाच्या पाण्याचं नियोजन व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं सुद्धा नियोजन या मंडळींना करता आलेलं नाही. अनेक वेळा तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेसच्या यांना संधी दिली, काँग्रेसने यांना काय नाही दिलं, परंतु आज ते भविष्य काळामध्ये 4-2 दिवसामध्ये गावात येतील आणि काँग्रेसवरतीच टीका करतील. ज्यांचं मूळ काँग्रेस होतं तीच मंडळी आता काँग्रेसवरती टीका करतील. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि येणाऱ्या काळामध्ये आता कार्यक्रमाला उशीर झालाय, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु या ठिकाणी विकास कामं करत असताना रस्ते होतील, ड्रेनेज लाईन होईल, अंतर्गत काही विकासाच्या सगळ्या योजना होतील, परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व, मी असेल, बाळासाहेब असेल, आमचे सर्व सहकारी आरोग्य आणि शिक्षणावरती आम्ही काम करणार. या मतदारसंघामधील गोरगरिबांच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतोय की आपल्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हनवडी येथे क्रांती ज्योती इंटरनॅशनल स्कूल सीबीएसईचं माझ्या काळामध्ये मी जेडपीच्या माध्यमातून आणलेलं. तुमच्या गावात पण त्या ठिकाणी शिक्षक आले असतील त्या की तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं का? गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी ऍडमिशन साठी ते शिक्षक फिरत होते. तुम्हाला आवर्जून एक सांगतो की सासवडला जाताना थोडी वाकडी वाट करा, खानवडीमध्ये या की 28 कोटी रुपये खर्चून त्या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलची उभारणी झालेली आहे. येत्या 2-3 महिन्यात ती शाळा सुरू होणार आहे. अशा पद्धतीने शिक्षणावरती काम करण्याचं आम्ही ठरवलेले. येणाऱ्या काळामध्ये मी असेल, बाळासाहेब, आम्हाला एकदा संधी देऊन पहा. तुम्ही ज्या ज्यावेळेस संधी दिली त्या संधीचं आम्ही सोनं केलंय. येणाऱ्या काळामध्ये 1ली ते 12वी पर्यंतच्या आपल्या भागातील जिल्हा परिषद असेल किंवा 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक शैक्षणिक शिष्यवृत्ती चालू करण्याचं आम्ही ठरवले. आम्ही दप्तर देतोय, पॅड देतोय, पुस्तकं देतोय, वह्या देतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये संदीपने सांगितल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याच्या खात्यात काढून त्या खात्यावरती ठराविक रक्कम त्याच्या शिक्षणासाठी काय लागणार आहे ती आम्ही देण्याचं काम करणार आहे. वैयक्तिक शासनाच्या निधीतून नाही, आम्ही माझ्या स्वतःच्या वैयक्तिक उत्पन्नातील खर्च त्या ठिकाणी करणार आहे. तुमच्या सर्वांची साथ येणाऱ्या काळामध्ये आम्हा सर्वांना द्या की आम्ही काही ठेका घ्या. मी एकही कुठलाही कुणी सांगा 10 वर्षात कुठल्या रोडवर मला पाहिलं का तुम्ही की मी कुठलं काम घेतलंय का? अण्णा, कुठलं काम घेतलंय का? कडी खाल्ली नाही, डांबर खाल्लं नाही. कुठले कोणी सांगावं, कुठल्या ठेकेदाराने तालुक्यातील सांगावं की या व्यक्तीने माझ्याकडून चहा प्यालाय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोकांच्यासाठी आम्हाला काम करायचंय. लोकांच्या प्रपंचामध्ये एक चांगलं काम करण्याचं आमचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आरोग्याचा विषय, ज्येष्ठ माता आहेत, भगिनी आहेत की प्रत्येकाला त्या ठिकाणी कुटुंबामध्ये आरोग्याची एखादी समस्या आली की आर्थिक नियोजन कोणाचं नसतं. एखादं मोठं संकट आलं आरोग्याचं तर एखादं कुटुंब त्या ठिकाणी खचतं, त्याला उत्पन्नाचा सोर्स नसेल तर त्याला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये पुण्यातील 5 नामांकित हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या कुटुंबाचा मोफत उपचार करण्याचा मानस आमचा आहे की जेणेकरून एखाद्या दुर्घटना घडली, ऍक्सिडेंट घडला तर कुटुंबाला त्या कुठला तरी आधार द्यायचा, ही भूमिका आमची त्या ठिकाणी आहे. ज्येष्ठ माता आहेत, कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, मणक्याचा आहे, डोळ्यांचा आहे, याच्यासाठी सुद्धा मोफत ऑपरेशन असेल, हा करण्याचा आमचा मानस आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण आम्ही विकास कामावर बोलणारी माणसं आहेत. आणि बाळासाहेबांचं तुम्ही पाहिलंय की सरपंच म्हणून काम केलंय, गावामध्ये विकास कामं केलेली आहेत. मी देखील जिल्हा परिषद सदस्य म्हणून 5 वर्ष जी काही कामं केली आहेत. म्हणून आम्ही कामाचे माणसं आहेत. आम्ही तुम्हाला कामाच्या जोरावर मतं मागतोय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तुम्ही कामाचे माणसं पाहून मतदान करा, हीच विनंती या निमित्ताने करतो. बोलण्यासारखं खूप आहे, आता खूप बोलायचं होतं, परंतु वेळेअभावी आता 9:30 पावणे 10 झाले. आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी वेळ न घेता भविष्य काळामध्ये नक्कीच तुम्ही चांगलं काम करण्याची संधी द्याल ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, या ठिकाणी माझं स्वागत केलं त्याबद्दल दालेवाडी गावच्या मी
धालेवाडी गावचं पहिलंच ऋण आहे माझ्यावर 2017च. म्हणजे तेवढं अजून किती जरी तुमचं काम केली तरी ते ऋण माझ्यावर तू फिटणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा येत्या 5 तारखेला सर्व धालेवाडीतील ज्येष्ठ माता असतील, सर्व माझ्या माई माऊली असतील, सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, या तरुण सहकारी आहेत, 5 तारखेला पंचायतच्या समोरचं बटन दाबा, बाळासाहेबांना पंचायत समितीला मला जिल्हा परिषदला पाठवा, हीच विनंती या निमित्ताने करतो आणि माझं छोटंसं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.